विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठीचा बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमापन चाचणी हा विषय आणि त्या विषयाअंतर्गत नंबर सिरीज किंवा संख्या मालिका हा घटक आपण गेले 3 दिवस झालं पाहतोय. रोज आपण 20 प्रश्न समजून घेतोय. आजचे 20 प्रश्न आपल्या समोर आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे बघा. 0, 4, 18, 48 प्रश्नचिन्ह आणि 180 अशी ही संख्यांची मालिका दिलेली आहे. मालिका म्हणजे थोडक्यात क्रमाने संख्या आल्या, त्यातला निश्चित क्रम कुठल्या पद्धतीचा आहे तो शोधून पुढची संख्या आपल्याला शोधायची असते. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 58, 68, 84 आणि 100 असे 3 पर्याय दिलेले आहेत. आता सिरीज वाढत जात असेल तर पहिल्यांदा आपण फरक काढून बघतो. आपण फरक काढून बघूया. 0 आणि 4 यांच्यामधला फरक 4चा आहे. 18 यांच्यामधला फरक 14चा आहे. 48 यांच्यामधला फरक बघा 30चा आहे. आता पुढे फरक कितीचा असेल आणि प्रश्नचिन्हाची संख्या आणि पुढे 180. आता इथं बघितलं तर फरक हा समान नाही. 4चा होता, 14चा होता. या दोन्हीतला फरक 10चा आहे. या दोन्हीतला फरक 16चा आहे. जर पुढचा फरक इथं 6चा फरक असल्यामुळं तर पुढचा फरक आपण 22चा गृहीत धरला, म्हणजे फरकातला फरक 22चा, तर टोटल फरक आपल्याला 52चा असायला पाहिजे. आणि म्हणजे या 48 पेक्षा पुढची संख्या 52 जास्त असणार आहे. 48 अधिक जर 52 केले, आपल्याला तोंडी उत्तर येते, पण आपण लिहून काढूया. 100 येतात. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी आपण 100 आहे असं म्हणू शकतो. पर्यायात पण आपल्याला 100 आहे. पण आपण काय करूया, पुढचा फरक त्या पद्धतीने आहे का बघूया. म्हणजे पुढचा फरक 100 आणि 180 यातला जो फरक आहे तो कितीचा होतो, 80चा होतो. कितीचा होतो, 80चा होतो. म्हणजे फरक कितीने वाढलाय बघा. इथला फरक 10 वाढला होता, इथला फरक 16 वाढला होता, इथला फरक 22 वाढला होता. म्हणजे फरक 6 वाढत चालला होता. जर फरक या दोन्हीतला 28 असेल, म्हणजे 22 पेक्षा 6 वाढलेला असेल, तर आपलं हे उत्तर निश्चित बरोबर आहे. 22 अधिक 6 28. आणि या 80 मधून जर 52 वजा केले तरी पण 28 मिळतात. म्हणजे या संख्यामधला जो फरक आहे 4, 14, 30, 52, 80, 52, 48, 80 हा फरक पहिल्यांदा 10 होता, पुन्हा 16 झाला, पुन्हा 22 झालाय आणि पुन्हा 28 झाला. म्हणजे फरक 6 वाढत चाललाय. काही उदाहरणाला आपल्याला फरक काढून पुन्हा फरकातला फरक एका निश्चित क्रम पद्धतीने वाढतोय का याची खात्री करावी लागते. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. सोपं उदाहरण आहे, परंतु फरकातला फरक ही संकल्पना आपल्याला लक्षात घ्यायची आहे. फरकातला फरक कसा वाढत चाललाय हे इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढे आपण दुसरा प्रश्न बघूया. आपला दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. 7, 9, 13, 21 आणि 37 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या विचारलेली आहे. इथं सुद्धा संख्या निश्चित क्रमाने असे वाढत चाललेत. यातली वाढ निश्चित क्रम कुठला आहे तो शोधून काढला की आपलं उत्तर मिळेल. बघूया. 7 आणि 9 यातला फरक जो आहे तो 2 आहे. 9 आणि 13 यातला फरक जो आहे तो 4 आहे. 13 आणि 21 यातला फरक जो आहे तो 8 आहे. 21 आणि 37 यातला फरक जो आहे या दोन्हीतला तो 16 आहे. या फरकाचं निरीक्षण केलं. 2, 4 दुप्पट झाले. 4, 8 दुप्पट झाले. 8 दुप्पट 16 झाले. म्हणजे पुढचा फरक 32 असणार आहे. म्हणजे या 37 पेक्षा 32 न मोठी संख्या असणार आहे पुढची. म्हणजे या दोघांची बेरीज करावी लागेल. 7 आणि 2 9, 3 आणि 3 6, 69. आपल्याला दिलेल्या ऑप्शन मध्ये 69 आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक 3 मध्ये. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळते. पुढचा
तिसरा प्रश्न बघूया. बघा 18, 25, 23, 30 प्रश्नचिन्ह अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. प्रश्नचिन्ह जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 25, 35, 18 आणि 38 हे पर्याय दिलेले आहेत. ही संख्या मालिका सुरुवातीला इथं बघा 18 पासून 25 पर्यंत गेले, वाढले, 25 पासून 23 पर्यंत आले, कमी झाले, पुन्हा 23 पासून 30 पर्यंत वाढले. म्हणजे पुढची संख्या कमी झालेली असणार आहे. पण ती कमी कशी होणार आहे, का होणार आहे? 18, 25 वाढलं, 25 पासून 23, 23 पासून 30 वाढलं, 30 पासून पुन्हा पुढची संख्या कमी होणार आहे. मग बघूया आपण 18 आणि 25 यांच्यामध्ये अधिक 7 झाले, 25 आणि 23 यांच्यामध्ये वजा 2 झाले, 23 आणि 30 यांच्यामध्ये अधिक 7 झाले. म्हणजे आता पुढे वजा 2 होणार आहेत. मग 30 मधून वजा 2 झाले तर आपल्याला 28 मिळतात. मग 28 आपल्याला पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3च्या रूपानं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आता प्रश्नाचं स्वरूप बघून घाबरून जायचं नाही. शांततेने प्रश्न सोडवला तर उत्तर येतंय. ज्यावेळेस 2 अंक असे रिपीट असतात, तोच अंक रिपीट असतो पहिल्या वेळेस, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की 2 सिरीज आहेत. 2 सिरीज कशा असतात? 1 अंक सोडून. हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे 1, 6, 11, 16 पहिली सिरीज झाली. आणि हे इथलं उत्तर येणार. आता या सिरीजने निघाले उत्तर ह्या पर्यायातलं ह्या संदर्भात उत्तर असणार आहे. मग इथं बघा +5 झालेत, इथं बघा +5 झालेत, इथं बघा +5 झालेत. म्हणजे इथून इकडे जाताना +5 झाले, इथून इकडे जाताना +5 झाले, इथून इकडे जाताना +5 झाले, इथून इकडे जाताना सुद्धा +5 होणार आहेत. आणि +5 झाल्यानंतर 21 येणार आहेत. म्हणजे इथली संख्या 21 असणार आहे. हे पर्याय असणार नाही, हे पर्याय असणार नाही. या 2 मधलं उत्तर असणार आहे. ही संख्या काढण्यासाठी आपल्याला दुसरी सिरीज बघावी लागेल. दुसरी सिरीज कशी आहे बघा. हे 1, हे 6, हे 11 आणि इथली संख्या काढावी लागणार. म्हणजे 1, 6, 11 आणि पुढे काय दिले? प्रश्नचिन्ह दिले. इथं फरक बघा +5 झालेत, इथं बघा +5 झालेत. म्हणजे पुढची संख्या सुद्धा +5 होऊन +5 झाल्यावर किती येणार आहेत? 16. म्हणजे 16 पहिल्या ठिकाणी येणार आणि 21 दुसऱ्या ठिकाणी येणार. 16 आणि 21 असा पर्याय ह्या राहिलेल्या 2 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 दिसतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. यानंतर आपण पुढचा 6वा प्रश्न बघूया. ज्यावेळेस अशा 4 अंकी मोठ्या संख्या दिसतात त्यावेळेस फरक किंवा अंकात संख्येतल्या अंकांचा क्रम बघायचा असतो. आपण पहिल्यांदा फरकच बघूया. ह्या दोन्हीतला फरक आणि ह्या दोन्हीतला फरक बघू, त्याच्यानंतर ही संख्या ठरवू. फरक बघायचं म्हटल्यानंतर आपल्याला मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करावी लागेल. मग 5306 वजा 5255 केले. 1 राहिले, 10 5 गेले, 5 राहिले, 3 मधनं 3 गेले, 0 राहिले. म्हणजे या दोन्हीमध्ये 51चा फरक आहे. या दोन्ही मधला फरक बघूया आपण. 5408 फरक बघायचा म्हणजे मोठी संख्या आधी घ्यावी लागेल. 5459 वजा 5408. 9 मधून 8 गेले, 1 उरले, 5 मधून 0 गेले, 5 उरले, 0 0. हाही फरक 51 आला, हाही फरक आला 51. म्हणजे इथून येणारी संख्या ही ह्याच्यापेक्षा 51 मोठी असणार आहे आणि ह्याच्यापेक्षा 51 लहान असणार आहे. म्हणजे आपल्याला ते 5306 मध्ये जर अधिक 51 केले तर मिळणार किती बघा.
5357. 5357 आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 5357 हे आहे. पुढचा प्रश्न पाहायचा. चला पाहूया. तर इथं हा जो प्रश्न आहे, प्रश्न दिसल्या थोडस लक्षात येते की संख्या खूप मोठी झाली, पुन्हा कमी झाली, खूप मोठी झाली, पुन्हा कमी झाली. अशा प्रसंगी 2 सिरीज असतात असं लक्षात ठेवायचं. आणि मग 2 सिरीज कशा निर्माण करायच्या, तर एक संख्या सोडून अशा पद्धतीने सिरीज निर्माण होईल. 2, 7, 12 आणि प्रश्नचिन्हाची संख्या. या दोन्हीचं निरीक्षण केलं तर +5 किंवा +5 झाले. या दोन्हीचं निरीक्षण केलं तर +5 झाले. म्हणजे पुढची संख्या सुद्धा +5 असणार आहे. 12 + 5 केले तर पुढची संख्या होते 17. म्हणजे आपल्या ह्या उत्तरातल्या 2 संख्यापैकी पहिला पर्याय 17 असायला पाहिजे, जो इथं आणि इथं दिसतोय. हे 2 उत्तर आपल्याला नसणार आहेत, इथं आपण थांबवतो. आता आपल्याला दुसरी सिरीज बघायची आहे. दुसरी सिरीज कशी होणार आहे? 65, 59, 53. बघा 65, 59, 53. कमी होत चाललंय. एक कमी किती झाले इथं? -6 झाले. -6 झाले. म्हणजे 53 पासून -6 केल्यानंतर येणारी संख्या 47. म्हणजे इथं येणारी संख्या ही आपण पहिल्यांदाच काढली होती, ती 17 आहे. परंतु पुढे येणारी संख्या ही 47 असणार आहे. म्हणजे 17 आणि 47 असा पर्याय आपला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 1747 हे अचूक उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता पुढचा प्रश्न आहे. इथेही संख्या क्रमानं वाढत चाललेल्या दिसत आहेत. 56, 90, 132, 184, 248. या संख्यामध्ये वाढ नक्की कशी आहे हे जर आपण शोधून काढलं तर पुढची संख्या आपल्याला मिळेल. बघूया आपण. ह्या संख्येतला फरक काढायचा म्हटल्यानंतर त्यातली जी मोठी आहे 90 वजा 56 केले, 10 6 गेले, 4 उरले. 10 6 गेले, 3 उरले. म्हणजे इथं 34चा फरक वाढलेला आहे. पुढे बघूया. 132 वजा 90 केले, 2 13 9 गेले. इथं अधिक 42 झाले. पुढे जाऊया आपण. 184 वजा 132 केले, 2 5 0. आता मात्र इथं 52 राहिले. इथं 34 होते, इथं 52 आहेत. पुढे जाऊया आपण. 248 वजा 184, 4 14 8 गेले, 6 0 गेला माघारी, 64 आले. आता इथं तर हा जो फरक आलाय तो निश्चित काय सांगत नाही आपल्याला. पण फरकाचं जर निरीक्षण केलं, या 2 फरकामध्ये 8चं अंतर आहे, या 2 फरकामध्ये 10चं अंतर आहे, या 2 फरकामध्ये 12चं अंतर आहे. म्हणजे पुढच्या फरकातला अंतर 14चं असणार आहे. म्हणजे पुढचा फरक या 64 पेक्षा 14 जास्त असणार आहे. 14 जास्त म्हणजे 78 असणार आहे. आणि म्हणजे या संख्येपेक्षा 78 मोठी असणारी संख्या पुढे असणार आहे. म्हणजे 248 अधिक 78 करावं लागतील. 8 आणि 8 16, हाची गेला 1, 7 आणि 8 आणि 4 12, हाची गेला 1, 326. 326 आपल्याला ऑप्शन आपल्या दिलेल्या ऑप्शन मध्ये दिसतोय का? तर पर्याय क्रमांक 4 हा आपल्याला दिलेल्या ऑप्शन मधला पर्याय क्रमांक 4 326 दिसतोय. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोरचा असा आहे. संख्या दिलेल्या आहेत 0 4 8 24 64 176 आणि प्रश्नचिन्हाची जागची संख्या. आता
यात सुद्धा वाढत चाललेला आहे. आपण वाढ निश्चितपणाने कसे ते पाहूया, आपल्याला उत्तर मिळेल. बघू, 0 आणि 4 या दोन संख्येतलं अंतर 4 आहे. पुढे 8 आहे, या दोन संख्येतलं अंतर 4 आहे. पुढे 24 या दोन संख्येतलं अंतर 16 आहे. पुढे 64 आहे, या दोन संख्येतलं अंतर 40 आहे. त्याच्या पुढे 176 आहे, या दोन संख्येतलं अंतर 6 मधून 4 गेले 2 उरले, 7 मधून 6 गेले 1 उरलं, 112 आहे. जर आपण अंतरावरून गेलो तर आपल्याला निश्चित दिशा सापडत नाही. मग उत्तर कसं काढावं लागेल बघूया. जरा फरकाचं निरीक्षण करूया. या दोन फरकामध्ये आपल्याला 0चं अंतर दिसतंय, या दोन फरकामध्ये आपल्याला 12चं अंतर दिसतंय, या दोन फरकामध्ये आपल्याला 24चं अंतर दिसतंय, या दोन फरकामध्ये आपल्याला 72चं अंतर दिसतंय. बघा, थोडस लक्षात घ्या. इथं 12चं अंतर होतं, 12ला 2 ने गुणलं की 24 आलं, या 24ला 3 ने गुणलं की 72 आलं. म्हणजे पुढचं जे अंतर असणार आहे ते 72 गुणले 4 या पद्धतीने असेल. उत्तर येतं का बघूया आपण. 4 दुने 8, 7 चोक 28. म्हणजे पुढचं फरक हा 288चा असणार आहे. कशामुळे लक्षात आलं का? हा फरक 0 वाढला होता, हा फरक 12 वाढला होता, हा फरक 24 वाढलाय. म्हणजे फरक 12, 24. 12ला 2 ने गुणलं की 24 आलं, 24ला 3 ने गुणलं की पुढचा फरक 72 होता. 72ला जर 4 ने गुणलं तर फरक 288चा असायला पाहिजे. म्हणजे पुढची संख्या ह्या 176 पेक्षा 288 मोठी पाहिजे. 176 मध्ये जर 288 मिळवले, जर उत्तर पाहिजे ते मिळतंय का? तर बघा, 7 आणि 8 एक स्थानी 4 यायला पाहिजे, एक स्थानी 4 असले एक पर्याय नाही. म्हणजे आपलं इथंही काहीतरी थोडंसं चुकलंय. बघूया काय चुकलंय, कसं दुरुस्त करायचं. आता आपण बघितलं होतं की याच्यामध्ये 0चा फरक आहे, याच्यामध्ये 12चा फरक आहे, या दोन्हीमध्ये 24चा फरक आहे आणि या दोन्हीमध्ये 72चा फरक आहे. जर ही सिरीज पुन्हा आपण चालू केली, 12चा फरक असं गृहीत धरून, जर पुढचा फरक आपण 114 घेतला, इथून पुन्हा सुरू केलं, 12चा फरक 24चा फरक असं पुढच्या येणाऱ्या संख्या, तर या 112 मध्ये आपला 12 अधिक केले तर 124चा फरक पुढे असणार आहे. आणि जर 176 मध्ये आपण 124 अधिक केले तर आपल्याला 300 मिळतात. आणि मग पर्यायात आपल्याला 300 आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. सोपा प्रश्न आहे. का सोपा आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. जर आपले वर्ग आणि घनपाठ असतील तर या प्रश्नाला उत्तर येणार आहे. 121 वर्ग संख्या, 144 वर्ग संख्या आहे, 289 वर्ग संख्या आहे, 324 वर्ग संख्या आहे, 529 वर्ग संख्या आहे, 576 वर्ग संख्या आहे. परंतु खाली दिलेल्या सगळ्याच वर्ग संख्या आहेत. मग निश्चितपणे कोणती वर्ग संख्या करता येणार आहे ते आपल्याला शोधावं लागेल. ते शोधण्यासाठी काय करावं लागेल? 121 म्हणजेच 11चा वर्ग आहे, 144 म्हणजेच 12चा वर्ग आहे. त्याच्यानंतर बघा, 289 म्हणजेच 17चा वर्ग आहे, 324 म्हणजेच 18चा वर्ग आहे. पण इथं 11, 12 झालं, लगेच 17 वर गेले. पुढे काय झालं बघूया आपण. 529 हा 23चा वर्ग आहे आणि 576 हा 24चा वर्ग आहे. आता बघा, 11चा वर्ग झाला की 12चा वर्ग दिलाय लगेच, परंतु 12चा वर्ग झाल्यानंतर 17चा वर्ग दिलाय. या दोन्हीचा फरक किती आहे?
5 आहे. 17चा वर्ग झाला गेला की 18चा वर्ग दिलाय, पण 18चा वर्ग झाल्यानंतर आपल्याला 23चा वर्ग दिलाय. मग 18 आणि 23 मध्ये फरक कितीचा आहे बघा, 5चा. म्हणजे आता आपल्याला पुढची संख्या जी असणार आहे ह्या 24च्या वर्गानंतर 24 पेक्षा 5 न जास्त 29 आणि 29चा वर्ग असणार आहे. 29चा वर्ग किती आहे, तर आपल्याला 29चा वर्ग पाठ असायला पाहिजे. किती आहे, 29 आणि 30 यांची बेरीज करा, 59 म्हणजे 841 हा 29चा वर्ग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 841. पुढचा प्रश्न पाहूया. संख्या आहेत वाढत चाललेत, वाढ झपाट्याने व्हायला लागलेली आहे. आता प्रश्न वाचूया. 5, 21, 69, 213, 645 आणि प्रश्नचिन्ह. 5 आणि 21 यांच्यामध्ये 16ची वाढ आहे. 21 आणि 69 यांच्यामध्ये 69 मधून जर आपण 21 वजा केले 48ची वाढ आहे. म्हणजे बघा, आपण लिहून काढूया म्हणजे थोडंसं आपलं पुढे सोपं होईल. 5, 21 या दोन संख्यामध्ये 16ची वाढ आहे. पुढची 69 ही संख्या आहे, या दोन्हीमध्ये 48ची वाढ आहे. पुढे बघूया. 69 मधून 213 जर वजा केले, 69 मधून जर 213 वजा केले तर किती उरतील, वजाबाकी करायची किंवा वजाबाकी तोंडी शिकायची. 69 मधून 70 वजा केले तर 210 मधून 70 गेल्यावर 140 राहतात. वरचे 3 आणि 4 74 राहत असतील. बघूया, वजाबाकी करूया. 74 वजाबाकी येते 213 वजा 69. 13तनं 9 गेले 4, 11तनं 7 गेले 4 आणि हातच्या मागे दिल्यानंतर 144. आता इथं 144 यायला लागले. आपल्याला पुढे जायचंय. इथला फरक किती आला आपला, इथे 213 मधला 144 आला. आता पुढे 645 आहेत. हा फरक किती आहे बघावा लागेल आपल्याला. जर हा फरक आपण बघितला तर आपल्या असं लक्षात येईल 645 वजा 213. 5 मधून 3 गेले 2 उरले, 4 मधून 1 गेला 3 उरले आणि 6 मधून 2 गेले 4 उरले. 432चा फरक आहे. आता आपला पुढची संख्या काढायची आणि फरक किती असेल हे बघायचं आहे. ओके, चला. आता आपल्याला असं लक्षात येईल 16ला 3 न गुणले की 48 येते. तर 48ला 3 न गुणले तर 144 येत असेल. करा गुणाकार. 8 त्रिक 24, 7 गेले 2, 4 त्रिक 12, 2 14, 144. 144ला 3 न गुणल्यानंतर किती येते बघा. 4 त्रिक 12, 8 गेले 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, 8 गेले 1, 3 1 3 आणि 1 4. आपला मागाचा फरक सुद्धा किती आला होता, 432. म्हणजे आता 642च्या पुढची संख्या या 432ला 3 न गुणून जो पुढचा फरक येणार आहे तो त्याचा अधिक करावा. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 4 त्रिकोण 12. 1296चा पुढचा फरक असणार आहे आणि 1296 मध्ये 645 आपल्याला अधिक करावे लागणार आहे. 9 6 6 5 11, 8 गेली 1, 9 5 14, 8 गेली 1, 12 आणि 7 19. 1941. 1941 आहे का, आहे. काय केलंय मित्रांनो, यातला फरक 16 होता, त्याची तिप्पट केली 48. यातला फरक पुन्हा या 48ची तिप्पट, यातला फरक पुन्हा
144 तिप्पट आणि म्हणून 432 तिप्पट असणारा फरक पुढे असल्यानंतर 1941 ही संख्या मिळणार आहे. आपण आणखीन एका पद्धतीने उत्तर मिळते का बघूया. थांबा, मला थोडंसं हे सोडवत असताना लक्षात आलेलं वाटतंय, मला येईल असं. बघूया. 5ला जर आपण 3 न गुणलं म्हणजे 5ची तिप्पट केली, थोडक्यात हे काढून टाकू आपण, वेळ जातोय थोडा. 5ला जर आपण 3 न गुणलं तर आपल्याला 15 होतात आणि या 15 मध्ये जर 6 केले तर 21 मिळतात. आपण पुन्हा 21ला 3 न गुणलं 63 मिळेल आणि त्यातही अधिक 6 केले तर आपल्याला 69 मिळेल. आपण 69ला जर 3 न गुणलं 9 त्रिक 27, हातचे गेले 2, 6 त्रिक 18 आणि 2 20. 207 मध्ये पुन्हा आपण अधिक 6 केले तर आपल्याला 213 मिळत आहेत. या पद्धतीने सुद्धा उत्तर निघतंय असं मला वाटायला लागलं. बघा, इथपर्यंत आपलं जुळलं. जर आपण 213ला 3 न गुणलं, 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 दुने 6, याच्यात जर आपण 6 अधिक केले तर आपल्याला 645 मिळत आहेत. ओके, म्हणजे आपलं इथपर्यंत डन झालंय. बघा, 645ला जर आपण 3 न गुणलं, 3 5 15, हातचे गेले 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, हातचे गेले 6 त्रिक 18 आणि 1 19. आणि ह्याच्यात आपण प्रत्येक ठिकाणी 6 अधिक केलं, त्यात अधिक केलं तर 1941 मिळत आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपल्या समोरचा असा आहे मित्रांनो. संख्या आहेत, वाढत चाललीत. आपण फरक बघूया. पहिल्या 2 संख्यामध्ये 5चा फरक आहे. दुसऱ्या 2 संख्यामध्ये कितीचा फरक आहे बघा, 10चा फरक आहे. या 3 संख्यामध्ये पुन्हा बघा 20चा फरक आहे. पुढे बघा 40चा फरक आहे. फरकाचं निरीक्षण करा. 5चा 10 झाला म्हणजे दुप्पट झालाय. 10चा पुढे 20 झालाय म्हणजे दुप्पट झालाय. 20चा पुढे दुप्पट झाला म्हणजे 40 झाला. म्हणजे पुढचा फरक किती असणार आहे, 80. म्हणजे ही संख्या या 80 पेक्षा मोठी असणार आहे. 80 आणि 80, 160 आणि 9, 169. या दोघांची बेरीज किती आली, 169. जे की पर्यायात आपला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न सुद्धा खूप सोपा दिसतोय मला. बघूया खरंच सोपा आहे का. कारण संख्या दिली बघा, 4 196, 16 169, प्रश्नचिन्ह 144 64. वाढलंय कमी झालंय, 4 वर डायरेक्ट वाढलंय, पुन्हा कमी झालंय, पुन्हा वाढलंय, पुन्हा कमी झाले, पुन्हा वाढलंय, पुन्हा कमी झाले. पण हे वाढ होणाऱ्या संख्या नीट बघितल्या. 4 2चा वर्ग आहे, 196 14चा वर्ग आहे, 16 4चा वर्ग आहे, 13 169. मग 2 सिरीज मांडून घेऊ आपण. 2 सिरीज मध्ये नंतर 4 16 आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या, 4 16 प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आणि 64. आता इथं बघा, हा 2चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, म्हणजे आणि हा 8चा वर्ग आहे. 2चा वर्ग 4चा वर्ग, इथं काय असायला पाहिजे, 6चा वर्ग. 6चा वर्ग काय असतो, 36. पर्याय क्रमांक 3. पण आपण दुसरी सिरीज बघितलीच नाही. दुसऱ्या सिरीज कडे जाऊन बघूया ना आपण. ही दुसरी सिरीज अशी होते. बघूया दुसऱ्या सिरीज मध्ये 14चा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे, 12चा वर्ग आहे. समजा आपल्याला ह्याच्या पुढची संख्या विचारली असते, इथं काय आलं असतं, 11चा वर्ग म्हणून 121 आला असतं. पण आपल्याला ते विचारलं नाही. आपल्याला विचारलं होतं इथलं, ज्याचं उत्तर आपण काढले 36. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न वाढत जाणाऱ्या संख्याचाच आहे. 8 15 36 99 288. आता फरक बघूया पहिल्यांदा. काय बघा,
8 आणि 15 यांच्यातला फरक 7 आहे. 15 आणि 36 यांच्यातला फरक 21 आहे. 36 आणि 99 यांच्यातला फरक 63 आहे. 99 आणि 288 फरक बघावा लागेल, वजाबाकी करावी लागेल. किंवा 99 288 मधून आपण 100 वजा केले तर 188 येतात. पण वजा करताना आपण काय केले, एक जास्त वजा केला. म्हणजे बघा की ह्या 288 मधून आपण ह्या 99च्या ऐवजी 100 वजा केले, आपल्याला 188 मिळतील. पण वजा करताना एक जास्त वजा केला होता, तो ह्यात मिळवला तर 190 सॉरी 189. म्हणजे या दोन्हीतला फरक किती आहे, 189. आता फरकाचं निरीक्षण केलं, 7 ला 3 न गुणलं तर 21 येतात, 21 ला 3 न गुणलं तर 63 येतात, 63 ला 3 न गुणलं तर 189 येतात. म्हणजे या 189 ला 3 न गुणल्यानंतर जी संख्या येईल तो पुढचा फरक असणार आहे. 189 गुणिले 3 केलं, 9 त्रिक 27 हातचे गेले 2, 8 त्रिक 24 आणि 2 26 हातचे गेले 2, 3 1 3 आणि 2 5, 567 याच्यापेक्षा 567 मोठी संख्या. म्हणजे 288 अधिक 567 करावे लागणार आहेत. 8 आणि 7 15 हातचे गेले 1, 8 आणि 6 14 आणि 1 15 हातचे गेले 1, 5 आणि 1 6 आणि 2 8, 855 आहे का पर्याय? येस, द आन्सर ऑप्शन इज गिव्हन, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. बघा 100 50 52 26 28 16 8. जर गणिती क्रिया पक्की असतील तर खूप कमी वेळात अगदी काही सेकंद या प्रश्न उत्तर समजते. तरीही आपण समजून घेऊया. पहिल्या दोन संख्या कशा आलेत बघा. 100 ला 2 न भागले 50 आले. या 50 मध्ये अधिक 2 केले 52 आले. बरोबर आले का बघा. आता ह्या 52चं काय केले बघा. 52 ला परत 2 न भागले 26 2 52. या 26 ला पुन्हा खाली घेतले, अधिक 2 केले 28 आले. पहिल्यांदा भागले परत अधिक केले, भागले अधिक केले. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, 28चं भागावं लागेल. 28 भागिले 2 14, 14 अधिक 2 16, 16 भागिले 2 8. बघा मग पुढे तसं चालेल का. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणार आहे, 14 असणार आहे. पर्याय आहे का 14, ऑप्शन नंबर 3. चला पुढचा प्रश्न बघूया. सर्दी आहे, दिसते आहे, आवाज थोडासा बदल आलेला दिसत असेल. इथं पण संख्या वाढायला चालेल, फक्त वाढ निश्चितपणे कशा 2 संख्या काढायच्या, 2 प्रश्नचिन्ह आहेत. बघूया. -48 वजा 33 केले तर आपला फरक मिळतोय 15. 65 वजा 48 केले तर आपल्याला मिळत आहेत 17. 84 वजा 65 केले तर आपल्याला मिळतोय फरक 19. 15चा फरक होता, 17चा फरक होता, 19चा फरक होता. म्हणजे पुढचा फरक किती असणार आहे, 21. पुढची संख्या 15 न वाढल्या, पुढची संख्या 17 न वाढल्या, पुढची संख्या 19 न वाढल्या, पुढची संख्या 21 न वाढणार आहे. म्हणजे 84 अधिक 21 105. म्हणजे या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 105 असणार आहे. जे की इथं दिसत नाही, जे की इथं दिसत नाही. इथं दिसतंय, इथं दिसतंय. आता पुढची संख्या सुद्धा किती वाढणार आहे बघा. 15 17 19 21. पुढची संख्या किती वाढणार आहे, 23 न. म्हणजे 105 मध्ये जर 23 आधी केले 128.
पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न खूप सोपा आहे. हाही 2 पद्धतीने उत्तर निघण्याची शक्यता आहे. 12, 36, 108, 324. थोडस वाचताना किंवा अनुभवामुळं मला ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. कसं आलेलं आहे बघा, मी सांगतोय. 12 गुणिले 3 केलं की 12 × 36, 36 गुणिले 3 केलं. आता 36 गुणिले 3 करण्यापेक्षा मी 30 गुणिले 3 केलं, 90 आले. आणि पुन्हा 6 गुणिले 3 केलं, 18 आले. 90 आणि 18 160 झाले. 160 गुणिले 3 केलं. पहिल्यांदा मी 100ला 3 गुणलं 300 झाले. आणि 8ला पुन्हा 3 गुणलं 24 झाले. दोन्हीची बेरीज केली 324 झाली. 324ला 3 गुणायचं. 300ला 3 गुणलं 900 झालं. 24ला 3 गुणलं 72 झालं. 972. तर हे उत्तर बघूया आपण. पहिल्या संख्येला 3 गुणलं की आपल्याला दुसरी संख्या मिळाली. दुसऱ्या संख्येला आपण 3 गुणलं तर आपल्याला 108 मिळाले. 108ला आपण 3 गुणलं तर आपल्याला 324 मिळाले. आणि 324ला जर आपण 3 गुणलं तर आपल्याला 972 मिळतात, जे की पर्यायामध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा. सोपा प्रश्न हा सुद्धा. संख्या कमी होत चालले आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला विचारलेली आहे. 100, 99, 86, प्रश्नचिन्ह 54, 35. पहिल्या 2 संख्यामध्ये फरक जर बघितला 110 आणि 99 तर फरक 11चा आहे. पुढच्या 2 संख्या 99 आणि 86 मध्ये जर फरक बघितला तर फरक 13चा आहे. म्हणजे पुढच्या 2 संख्या 86 पेक्षा तर हे कमी होत चालले. हे कमी होताना फरक इथं 11चा होता, इथं 13चा होता. म्हणजे पुढचा फरक 15चा आहे. म्हणजे पुढची संख्या 86 पेक्षा 15 ने छोटी असणार आहे. 86 वजा 15 केले तर आपल्याला 71 मिळतात. म्हणजे तिथे 71 आहे असं देखील. पुढची संख्या कितीने कमी होणार आहे पुन्हा? 17 ने. म्हणजे 54 मधून 71 मधून 54 वजा 17 वजा केले तर 54 मिळत आहेत. 54 मधून पुन्हा पुढचा फरक 19 आहे म्हणून 19 वजा केले तर 35 मिळत आहेत. म्हणजे आपल्या संख्या या अशा क्रमाने कमी व्हायला 11, 13, 15, 17, 19. आणि मग इथली संख्या आपल्याला मिळाली होती 71. तर इथं आपल्याला बघावं लागेल 2, 3, 5, 6, प्रश्नचिन्ह 9, प्रश्नचिन्ह 12. कदाचित इथं 2 संख्या वेगवेगळ्या सिरीज असण्याची शक्यता आहे. बघूया आपण जमतंय का. 2 सिरीज आहेत असं गृहीत धरू आपण. 2, 5, प्रश्नचिन्ह पुन्हा प्रश्नचिन्ह 2, 5, प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. ही एक सिरीज धरू आणि ही एक सिरीज धरू. 3, 6, 9, 12. इथं 3चं अंतर आहे, इथं 3चं अंतर आहे, इथं 3चं अंतर आहे, इथं 3चं अंतर आहे. म्हणजे पुढचं 3चं अंतर म्हणलं तर 5 मध्ये 3 अधिक केलं तर इथं पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 8 पाहिजे. 8 बघा कुठं आहे. आणि दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी पुन्हा 3चं अंतर म्हणून 11 पाहिजे. 8 आणि 11 पर्याय क्रमांक 3 मध्ये. परत एकदा समजून घ्या. 2 सिरीज आहेत. कशा सिरीज आहेत? 2, 5, क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन मार्क. दुसरी सिरीज 3, 6, 9, 12. 3, 3, 3 अशा पद्धतीने वाढत झालं. इथं पण 3ची वाढ आहे. अधिक 3 आहे, अधिक 3 आहे, अधिक 3 आहे. इथं सुद्धा अधिक 3 आहे. म्हणजे जर पुढे अधिक 3 असेल तर इथं 8 असायला पाहिजे. आणि त्याच्या पुढेही अधिक 3 असेल तर पुढे 11 असायला पाहिजे. म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हासाठी पहिल्यांदा ऑप्शनमध्ये 8 पाहिजे आणि दुसऱ्या प्रश्नचिन्हासाठी 11 पाहिजे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघूया.
संख्या कमी होत जाताना सिरीज दिसते आपल्याला. बघूया. 98, 72, प्रश्नचिन्ह 32, 18, 8. आता प्रश्नाचं उत्तर काढत असताना कमी होत जाणाऱ्या संख्येची सिरीज आहे किंवा इकडून बघितलं तर वाढत जाणाऱ्या संख्येची सिरीज आहे असं आपण म्हणू शकतो. आपण इकडून जर चाललो, बघू काय होतं. 98 आणि 72 यांच्यामधला डिफरन्स किंवा कितीने कमी झाले बघा. 8 मधून 2 गेले 6, 9 मधून 7 गेले 26 ने कमी झाले. पुढे बघा, प्रश्नचिन्ह आपल्याला माहित नाही. इथं पुढे बघा, इथलं आपल्याला माहितच नाही इथलं, पण इथं बघा 32 आहे. 32 पासून इकडं 18 आहे. 32 आणि 18 यांच्यात फरक किती आहे? 14चा आहे. पुढे बघा 8 आहे. यांच्यातला फरक किती आहे? जर आपण असा विचार केला 10, 14 इथला फरक 18चा असेल, आणि इथला फरक परत 22चा असेल, म्हणजे 26, 22, 18, 14, 10 फरक पुन्हा 4 ने कमी व्हायले. तर 72 पासून 22 न छोटी संख्या 72 वजा 22 केली तर आपल्याला 50 मिळतात. बघा, पुन्हा एकदा नीट समजून घ्या. संख्या नीट मांडल्या तर आपल्या लक्षात येते. या दोन संख्यामधला फरक 26 आहे. या दोन संख्यामधला आपला फरक माहित नाही, ही संख्याच माहित नाही. या दोन संख्यामधला फरक आपल्याला माहित नाही कारण इथली संख्या माहित नाही. परंतु इथला फरक आपल्याला माहित आहे. 32 आणि 18 मधला 14 आहे आणि इथला फरक 10चा आहे. 10, 4, 18 आणि 22 असे जर फरक गृहीत धरले किंवा 26, 22, 18, 14, 10 अशा पद्धतीने फरक 4 ने कमी व्हायलेत. म्हणजे 72 पासून 22 न कमी असणारी संख्या जी की 50 आहे. 50 पासून 18 ने कमी असणारी संख्या 32 आहे. 32 पासून 14 ने कमी असणारी संख्या 18 आहे. 18 न पेक्षा 10 ने कमी असणारी संख्या 8. हे कमी होण्याचं प्रमाण 4 ने पुन्हा कमी झाले. कमी होण्याचं प्रमाण पुन्हा 4 ने कमी झाले. अशा पद्धतीचे आपले आजचे हे 20 प्रश्न सोडवून झालेले आहेत. धन्यवाद.